हॅलो. प्रोबॅबिलिटीच्या नेक्स्ट सेशनला आता आपण सुरुवात करणार आहोत. यात आपण महत्त्वाचं म्हणजेच बघणार आहोत प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट. प्रोबॅबिलिटी ऑफ ॲन इव्हेंट हा महत्त्वाचा टॉपिक आज आपण बघणार आहोत. आत्तापर्यंत आपण जस्ट व्हॉट इज प्रोबॅबिलिटी, सॅम्पल स्पेस, आउटकम्स, त्यानंतर व्हॉट इज इव्हेंट हे बघितले. पण आता बेसिक इम्पॉर्टंट पार्ट आहे की प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट, म्हणजे तो जो इव्हेंट आहे, गिवन इव्हेंट आहे, त्याची प्रोबॅबिलिटी काय आहे हे आज आपण ह्या सेशनमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस डिस्कस व्हॉट इज probability of an event. Let us think of the simple experiment. A bag contains 4 balls of the same size. 3 of them are white and 4th one is black. You are supposed to pick one ball at random without seeing it. Then obviously possibility of getting a white ball is more. ठीक आहे. आता देर आर, तुम्हाला काय सांगितलं आहे की 4 व्हाईट बॉल्स, टोटल देर आर 4 बॉल्स. आउट ऑफ दॅट की देर आर 3 व्हाईट बॉल्स आर देर. ठीक आहे. 3 are white and 1 is black. सो मोस्ट प्रोबॅबिलिटी काय, तुम्हाला प्रोबॅबिलिटी काय जास्त, तर पॉसिबिलिटी आहे की तुम्हाला जास्त वेळा व्हाईट बॉलच येणार आहे. बरोबर आहे. सो पॉसिबिलिटी ऑफ गेटिंग अ व्हाईट बॉल इज मोर. सो इन द मॅथमॅटिकल लँग्वेज, वेन द पॉसिबिलिटी ऑफ ॲन एक्सपेक्टेड इव्हेंट इज एक्सप्रेस इन नंबर, इट इज कॉल्ड द प्रोबॅबिलिटी. जेव्हा आता मी सांगितलं तुम्हाला की व्हाईट बॉल जास्त वेळा येऊ शकतात, हीच पॉसिबिलिटी आहे. पण ती पॉसिबिलिटी आपण जेव्हा नंबरच्या फॉर्ममध्ये लिहितो, न्यूमरिकल फॉर्ममध्ये लिहितो, तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहे, प्रोबॅबिलिटी. सो इट इज एक्सप्रेस ॲज द फ्रॅक्शन ऑफ पर्सेंटेज युझिंग द फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर आपण आधी सॅम्पल लिहिणार, जे आत्तापर्यंत आपण लिहितो तो सॅम्पल, की त्यामध्ये काय काय सॅम्पल आहेत, तर 3 व्हाईट बॉल आहेत, W1, W2, W3 आणि एकच काय ब्लॅक B1. ठीक आहे. मग N ऑफ S काय आहेत, सो देर आर N ऑफ S म्हणजे सॅम्पल ऑफ इव्हेंट्स किती आहेत, सॅम्पल ऑफ पॉईंट्स 4 आहेत. पण त्यांनी आपल्याला कंडिशन काय दिली आहे की फॉर द रँडम एक्सपेरिमेंट इफ द सॅम्पल स्पेस इज S, A इज अन एक्सपेक्टेड इव्हेंट, देन द प्रोबॅबिलिटी ऑफ द A. मग आता आपण A जो इव्हेंट काढला, तर यामध्ये काय आहे, व्हाईट बॉल आपल्याला काढायचे आहेत. मग त्यातलं W1 पण असू शकतो, W2 असेल किंवा W3 असेल. ठीक आहे. सो N ऑफ A काय लिहिणार आपण, 3. सो प्रोबॅबिलिटी काय लिहितो आपण मग त्या केसमध्ये, P ऑफ A इज इक्वल टू N ऑफ A अपॉन N ऑफ S. N म्हणजे नंबर्स. ठीक आहे. आणि P इज हिअर, P म्हणजे काय, तर प्रोबॅबिलिटी म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट A अपॉन नंबर ऑफ सॅम्पल पॉईंट इन द सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेसमधले पॉईंट्स आणि सॅम्पल पॉईंट इन इव्हेंट A, त्याचं जेव्हा आपण फ्रॅक्शन काढणार तेव्हा आपल्याला काय मिळणार आहे, प्रोबॅबिलिटी. लक्षात आले. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय तुमच्या थोडक्यात. त्यातलं एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुमच्या जास्त क्लिअर लक्षात राहील. इफ 2 कॉईन्स आर टॉस्ड, फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ द फॉलोइंग इव्हेंट. कधीही लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्हाला प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायला एक्झाम्पल आलेलं असतं तेव्हा तुम्हाला आधी काय लिहायचे आहेत, सॅम्पल. आणि ते काय आहेत, 2 कॉईन आर टॉस. त्याचे सॅम्पल्स आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, तर आपण सॅम्पल काय लिहितो, जेव्हा 2 कॉईन टॉस केलेले असतात, 2 कॉईन हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल. दीज आर द 4 सॅम्पल्स. आणि N ऑफ S काय त्याचे 4. ही इन्फॉर्मेशन आधी लिहायची. ठीक आहे. आता पहिला इव्हेंट काय आपला, तर गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड. गेटिंग ॲटलिस्ट 1 हेड म्हणजे आपण A लिहूया, इव्हेंट A लिहू त्याला फर्स्ट पॉईंटला. तर आपल्याला ॲटलिस्ट काय पाहिजे, 1 हेड. तर हे असू शकतं, हे असू शकतं, हे असू शकतं. ॲटलिस्ट 1 हेडचं मिनिंग काय की मिनिमम 1, 2 असलं तरी चालणार आहे. सो आपण काय लिहिणार मग, हेड हेड, हेड टेल, टेल हेड. हे काय झाले, सॅम्पल स्पेस झाले ऑफ इव्हेंट A. आणि मग N ऑफ A काय येणार आहे, 3. ठीक आहे. सेम वे आता आपण काय करूया, आता तुम्हाला काय मिळालं, N ऑफ S तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. लक्षात ठेवायचं, ज्या तुम्हाला कंडिशन दिलेल्या असतील, इव्हेंट्स दिलेले असतील, A B C अप टू किती पण देऊ देत, पण त्याचा आपलं सॅम्पल जो S असणार आहे, हे S हे सेम असणार आहे. त्यामुळे हे आधी लिहून घ्यायचं, N ऑफ S.
त्याच्यानंतर आपले वेगवेगळे इव्हेंट्स, मग त्याच्यावरून त्याची प्रोबॅबिलिटी आपण फाइंड आउट करायची. देअरफॉर वी कॅन से प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच काय, एन ऑफ ए किती आले 3 अपॉन 4. देअरफॉर पी ऑफ ए किती आले आपलं 3 अपॉन 4. सो हे आपला आन्सर आलेला आहे. लक्षात आलं कशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए फाइंड आउट केलं. सेम वे आता आपण लिहू शकतो इथे सेकंडमध्ये काय दिलं त्यांनी, सेकंडमध्ये दिले की गेटिंग नो हेड नकोच आहे तिथे. आता हेड नसणारे असं कुठलं आहे, तर ह्यामध्ये हेड आहे, ह्यामध्ये पण आहे, ह्यामध्ये आहे, तर फक्त हेड नसणारं काय टी. सो आपण आता आपलं सॅम्पल लिहिणार बी इव्हेंटमध्ये लिहिणार टी आणि एन ऑफ बी असेल आपलं ओनली 1. बरोबर. सो प्रोबॅबिलिटी आपण लिहितो पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. So therefore probability of event B is equal to 1 upon 4. लक्षात आलं कशी प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली आपण इव्हेंट बीची. सो दिस इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी. लक्षात आलं पी ऑफ ए म्हणजे इव्हेंट ए बद्दलची एची प्रोबॅबिलिटी. सो पी ऑफ ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ बी सेकंड इव्हेंटबद्दल बोलते. ए बी सी तुम्ही काही कन्सिडर करू शकता. बी म्हटलं तर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ एस प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता जर हे एक्झाम्पल आपण बघत असू तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एन ऑफ एस म्हणजे सॅम्पल स्पेस आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट हे काय असणार आहे, सेम असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. देर आर 15 tickets in a box, each bearing one of the number from 1 to 15. One of the ticket is drawn random from the box. Find the probability of the event that the ticket draws. तर ते आधी काय लिहून घ्यायचे आपल्याला सॅम्पल. आता सॅम्पलमध्ये काय दिलं आहे त्यांनी की देर आर 15 tickets आणि त्यामध्ये नंबर्स काय आहेत 1 to 15. सो आपण काय लिहिणार 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ठीक आहे. दीज आर द सॅम्पल स्पेस आणि सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, टोटल सॅम्पल यामध्ये 15 आहे. सो एन ऑफ एस काय येणार आहे 15. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. ह्या स्टेप्सला तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स असतात. आता आपण हा इव्हेंट घेणार आहोत ए. त्यात त्यांनी काय सांगितलं आहे की इव्हेंट ए असा आहे की शोज ॲन इव्हन नंबर सांगितलं आहे. तर इव्हन नंबर असणारे स्पेस कोणते आहेत 2 4 6 8 10 12 14. ठीक आहे. सो लिहून घेऊया आपण ते 2 4 6 8 10 12 14. टोटल किती झाले ते 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. शोज द नंबर इव्हन नंबर आहे. त्यांनी सांगितलं तो इव्हन नंबर असला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7. सो प्रोबॅबिलिटी कशी काढणार आपण, प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. सो प्रोबॅबिलिटी मिळेल आपल्याला पी ऑफ ए इज इक्वल टू 7 अपॉन 15. सो आपलं आन्सर आलं इथे 7 अपॉन 15. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए. आता त्यांनी काय दिलं आहे सेकंड कंडिशनमध्ये दिलं आहे द शोज द नंबर विच इज मल्टिपल ऑफ 5. ठीक आहे. मल्टिपल ऑफ 5 तर इव्हेंट बी लिहून घेऊया आपण.
त्यामध्ये काय येणार आहे, तर मल्टिपल ऑफ 5 5, 10, 15. ठीक आहे. सो 5, 10, 15. सो एन ऑफ बी काय येणार आहे, तर 3. सो पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच देअरफॉर पी ऑफ बी काय येणार आहे, 3 अपॉन 15. आता तुम्ही याला सिम्प्लिफाय करू शकता. 3 1 जा 3, 3 5 जा 15. सो फायनल आन्सर काय येणार, पी ऑफ बी इज इक्वल टू 1 अपॉन 5. लक्षात आलं आहे कशा पद्धतीने आपण एक्झाम्पल सॉल्व केले. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. द कार्ड ड्रॉन ॲट रँडम फ्रॉम द पॅक ऑफ वेल शफल 52 प्लेइंग कार्ड्स. आता प्लेइंग कार्ड्स सांगितले आहेत. तर प्लेइंग कार्ड्स तर आपल्याला माहिती आहे, आपण डायरेक्ट सगळे प्लेइंग कार्ड्सची नावं लिहू शकत नाही. आपण डायरेक्टली सॅम्पल एन ऑफ एस लिहू शकतो. एन ऑफ एस म्हणजे काय, 52. डायरेक्टली तुम्ही हे लिहू शकता, कारण तेवढं 52 सॅम्पल लिहिणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे. आता त्यांनी प्रोबॅबिलिटी काय विचारले की इट इज ॲन एग. आता फर्स्ट कंडिशन इव्हेंट ए. ठीक आहे. सो किती आहेत, एन ऑफ एक के किती असतात, तर 4 असतात कार्ड्स. 4 टाईपचे कार्ड्स आहेत जे ऑलरेडी आपण बघितले होते. तर त्यामध्ये स्पेडचं एक एक्का, क्लब, डायमंड, थर्ड, असे 4 काय असणार आहेत, एक्के असणार आहे. सो एन ऑफ ए आपण काय म्हणणार आहे, 4. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय येणार आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच काय, तर 4 अपॉन 52. ह्याला पण सिम्प्लिफाय करू शकता. 4 1 जा 4, 4 1 जा 4, इथे 1 राहिलं, 4 3 जा 12. सो पी ऑफ ए मिळेल आपल्याला 1 अपॉन 13. सो आपलं हे आन्सर आले. जेव्हा आपल्याला काय पाहिजेत, इव्हेंट आपला काय आहे, तर आपल्याला एक का हवा आहे. लक्षात आलं. त्यातलं सेकंड काय आहे, तर इट इज अ स्पेड कार्ड. मग स्पेडमध्ये किती आहेत तुम्हाला माहिती आहे की देर आर 4. आता हे जे ऑलरेडी मी लिहिले स्पेड, क्लब, डायमंड अँड हार्ट, पण प्रत्येकामध्ये किती आहेत, 13 कार्ड्स आहेत. सो डायरेक्टली आपण लिहू शकतो एन ऑफ बी इज इक्वल टू 13. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी काय येणार, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी किती आहे, 13 अपॉन 52. 13 1 जा 13, 13 4 जा 52. सो एन ऑफ बी मिळणार आपल्याला 1/4. लक्षात आलं. प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी कशी फाइंड आउट केली आपण. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल बघू आपण, जे तुमच्या लक्षात येईल की काय. हे एक्झाम्पल पण बऱ्याच वेळा एक्झाममध्ये विचारतात. इन अ गेम ऑफ चान्स अ स्पिनिंग ॲरो कम टू द रेस्ट ॲट वन ऑफ द नंबर. आता इथं स्पिनिंग तुम्ही बऱ्याच वेळा तो स्पिनिंगचा गेम खेळत असाल. ठीक आहे. त्यामध्ये त्यांनी काय दिले आहेत की 1 2 3 4 5 6 7 8 असे नंबर आहे. स्पिन केल्यावर त्या 8पैकी कुठेही तो ॲरो काय होऊ शकतो, रेस्ट करू शकतो. तो आपण सॅम्पल लिहून घेऊ आधी. 1 2 3 4 5 6 7 8. देअरफॉर एन ऑफ एस इज इक्वल टू 8. आता इव्हेंट 8 काय दिला आहे, सॉरी इव्हेंट 1 काय दिला आहे त्यांनी की 8वर जाऊन तो नंबर, तो ॲरो काय झाला पाहिजे, रेस्ट झाला पाहिजे. सो आपण इव्हेंट, मग तो कधी होणार आहे, जेव्हा तो 8वर जाणार तेव्हाच. बरोबर. जेव्हा हा ॲरो इथे 8वर गेला तेव्हाच तो रेट एकदा जाऊ शकतो ना तो. सो आपण काय म्हणणार आहे, एन ऑफ ए 1. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय येणार आहे, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस. म्हणजेच काय, तर 1 अपॉन 8. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 1 अपॉन 8. लक्षात आलं. सेकंड एक्झाम्पल बघू आता आपण.
त्यातलं काय तर ॲन ऑड नंबर. त्यांनी काय सांगितलं आहे ऑड नंबर. ऑड नंबर आता ह्यातले कुठले कुठले ऑड नंबर आहेत तर 1 3 5 7 दीज आर ऑड नंबर्स. ठीक आहे. सो आपण लिहायचं बीचे सॅम्पल स्पेस लिहूया आपण 1 3 5 and 7. So number n of b is equal to 4. So probability of b is equal to n of b upon n of s 4/8. कारण सॅम्पल स्पेस मी ऑलरेडी सांगितलं ही व्हॅल्यू काय असते खूप महत्त्वाची आहे. घेते एन ऑफ एस कारण हा महत्त्वाचा पॉईंट आहे. प्रत्येक ठिकाणी आपण याच्याशिवाय लिहू शकत नाही. सो 4 1 जा 4 4 2 जा 8 सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही. सो आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट बी मिळाले 1/2. ठीक आहे. आता काय सांगितलं आहे थर्ड कंडिशन काय द नंबर ग्रेटर दॅन 2. नंबर ग्रेटर दॅन काय 2 आहे. आता 2पेक्षा ग्रेटर नंबर काय असेल तर दिसते तुम्हाला इथे 3 4 5 6 7 8. ठीक आहे. सो इव्हेंट सी आपण लिहूया. सी नंबर ग्रेटर दॅन 2 लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे. सो 3 4 5 6 7 8. ठीक आहे. टोटल किती झाले एन ऑफ सी 1 2 3 4 5 6 झाले. ठीक आहे. सो प्रोबॅबिलिटी काय येणार आपली पी ऑफ सी इज इक्वल टू एन ऑफ सी अपॉन एन ऑफ ए. म्हणजेच काय तर पी ऑफ सी इज इक्वल टू इथं पण मी लिहू शकते आधी सॅम्पल स्पेस किती आले 6/8. 2 3 जा 6 2 4 जा 8. सो इट इज 3/4. सो थर्ड इव्हेंटची प्रोबॅबिलिटी आपली काय आलेली आहे तर 3/4. 3/4. आता आपण फोर्थ कंडिशन बघू. फोर्थ कंडिशन काय त्यांनी दिली आहे की नंबर लेस दॅन 9. आता सांगा नंबर लेस दॅन 9मध्ये सगळेच येणार ना. डी इव्हेंट घेऊ आपण 1 2 3 4 5 6 7 8. कारण सगळेच नंबर काय आहेत लेस दॅन 8 आहेत. सो आपला इव्हेंट नंबर ऑफ डीमध्ये किती असणार आहेत सॅम्पल पॉईंट्स तर 8. बरोबर. सो आपण प्रोबॅबिलिटी काय लिहिणार प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू 8/8 म्हणजेच काय तर 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ 1 काय आलेली आहे 1. सो प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू 1. हे आपलं लास्ट आन्सर आलेलं आहे. लक्षात आले प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू 1. अशा पद्धतीने आपण काय केलं की आधी सॅम्पल स्पेस लिहून घेतले त्यानंतर प्रत्येक इव्हेंटचे सॅम्पल स्पेस आणि त्याचे सॅम्पल पॉईंट्स लिहिले आणि त्याच्यावरून प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केली. लक्षात आले तुम्हाला काही डाऊट असतील नक्कीच क्वेश्चन विचारू शकता. ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे आधीच्या सेशनमध्ये की तुम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिले त्या लिंकवरून तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. तिथेच एक लिंक आहे की त्यावरून तुम्हाला ह्या नोट्स PDF फॉर्ममध्ये मिळू शकतात. लिंकवर क्लिक करून PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्हाला माझं सेशन आवडलं असेल लेक्चर आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.